हॅलो फ्रेंड, वेलकम टू सायन्स स्टुडिओ. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज ग्राफिक डिझाईनचे टाईप आणि कोणकोणते सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहोत ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रास्टर आणि वेक्टरमधला डिफरन्स काय येते. तर चला स्टार्ट करूयात. व्हॉट इज रास्टर आणि वेक्टर? रास्टर आणि वेक्टर हे कम्प्युटर ग्राफिकचे दोन टाईप आहेत, ज्यामध्ये आपण इमेज एडिट करतो, डिझाईन बनवतो, वेक्टर आर्ट करतो आणि भरपूर काय करू शकतो. व्हॉट इज रास्टर? रास्टर याला आपण बिटमॅप नावाने सुद्धा ओळखतो, ज्यामध्ये वेगवेगळे कलरचे पिक्सल आपण यूज करतो आणि ते पिक्सल मिळून एक इमेज बनते. तर हे पिक्सल म्हणजे काय ते आपण बघूयात. पिक्सल म्हणजे काय? पिक्सल म्हणजे स्मॉल कलर पार्टिकल ऑफ डिजिटल इमेजेस. जे आपण डिजिटली इमेजेस बघतो मोबाईलमध्ये, कॅमेऱ्यामधून आपण जे पण फोटो काढतो किंवा स्क्रीनवरती आपण टी व्हीमध्ये जे इमेजेस बघतो, यांचे जे स्मॉल कलर पार्टिकल्स म्हणजे पिक्सल. आपण डिटेलमध्ये बघूयात एक एक्झाम्पल घेऊन. या ठिकाणी मी फोटोशॉप ओपन करतोय. हा फोटो मी डिजिटल कॅमेऱ्याने काढलेला आहे. ज्यावेळेस हा फोटो मी खूप झूम करतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पिक्सलेट झालेले दिसेल. झूम केल्यानंतर या ठिकाणचे छोटे छोटे तुम्हाला स्क्वेअर बघायला भेटतात. एक स्क्वेअर म्हणजे हा एक पिक्सल आहे. असे भरपूर सारे पिक्सल एकत्र येऊन आपली ही इमेज बनलेली आहे. हे जे पिक्सल आहेत हे कशावरती डिपेंड असतं, याचंच एक एक्झाम्पल बघूयात. ह्या फोटोचं मी काय करतोय, डुप्लिकेट काढतोय. दोन्ही फोटो मी समोर ठेवलेले आहेत. या फोटोची साईज जर चेक केली तर या ठिकाणी तुम्हाला 6000 पिक्सल बाय 4000 पिक्सल दिसते. या ठिकाणी मी इंचेसमध्ये करतोय. साईजमध्ये जर बघितलं तर 20 इंचेस बाय 13 इंचेसची ही माझी फाईल आहे. 300 रेझोल्युशन आहे. ओके, ह्या पण फाईलची मी तुम्हाला साईज दाखवतोय. इथं पण 2013 300 रेझोल्युशन आहे. ओके, दोघांची जी साईज आणि रेझोल्युशन सेम आहे. ओके, तर मी काय करतो, या ठिकाणी एका फाईलची जे रेझोल्युशन आहे ते कमी करतो आणि त्यानंतर आपण दोघांमधला डिफरन्स चेक करूया. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, जे राईट साईडची जी इमेज आहे त्याचं मी रेझोल्युशन कमी करतो. मी साईज तेवढीच ठेवतोय. फक्त या ठिकाणी मी काय करतो, रेझोल्युशन कमी करतोय, 50 रेझोल्युशन ठेवतोय आणि ओके करतोय. ओके, 50 रेझोल्युशन ठेवून मी ओके केले. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही इमेजेस अजून पण मला सारख्याच दिसतात. बट ज्यावेळेस मी दोघांना एकत्र झूम करेन तर दोघांमधला डिफरन्स तुम्हाला बघायला भेटेल. ओके, तर या ठिकाणी मी काय करतोय, झूम टूल घेऊन या ठिकाणी दोघांना एकाच वेळेस झूम करतोय. इथं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला दोघांमधला डिफरन्स समजला असेल. तर या ठिकाणी ही जी इमेज आहे ते क्लिअर दिसते. या ठिकाणी ही इमेज जी आहे ते पिक्सलेट होताना दिसते. याच्या मागचं रिझन काय आहे, तर या ठिकाणी आपण काय केलं होतं, ह्या इमेजची जे रेझोल्युशन आहे ते कमी केलेलं आणि ही जे इमेजचे रेझोल्युशन आहे ते आहे तेवढं होतं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय समजलं की ज्या इमेजेसचं रेझोल्युशन आपण कमी करतोय ती इमेज पिक्सलेट होताना दिसते, म्हणजेच फाटताना दिसते. म्हणजेच काय, जे पिक्सल आहेत ते रेझोल्युशनवरती डिपेंड आहे आणि जे इमेजची क्वालिटी आहे ते पिक्सलवरती डिपेंड आहे. या ठिकाणी तुम्हाला पिक्सल म्हणजे काय समजलं, बट आता रेझोल्युशन हा नवीन वर्ड आलाय. रेझोल्युशन म्हणजे काय ते आपण क्लिअर करूया. तर हे दोन्ही इमेजेस मी क्लोज करतोय. फोटोशॉपमध्ये मी एक नवीन फाईल बनवतोय. या ठिकाणी तुम्हाला रेझोल्युशन दिसतोय. रेझोल्युशन जे कॅल्क्युलेशन होतं ते पिक्सल पर इंचेस आणि पिक्सल पर सेंटीमीटर. तर या ठिकाणी रेझोल्युशन ठेवतो मी 10 आणि या ठिकाणी जे इंचेस आहेत या ठिकाणी मी पर इंचेस म्हणजे 1 इंच. तर या ठिकाणी मी 1/1 इंचची एक फाईल बनवतोय आणि फाईल क्रिएट करतोय. या ठिकाणी मी कलर फिल करतोय समजण्यासाठी. ओके, या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे स्क्वेअर दिसायला सुरुवात झालेली. आपण जे साईज घेतलेली 1/1 इंच आणि 10 पिक्सल पर इंचेस. म्हणजेच काय, या ठिकाणी जर बघितलं ओरिजिनटली जर मी तुम्हाला दाखवतोय तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओरिजिनटली 10 पिक्सल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर्टिकली सुद्धा 10 पिक्सल. ओके, या ठिकाणी जे रेझोल्युशन दिलं आपण 10 पिक्सल पर इंचेस. आडवे 10 पिक्सल, उभे 10 पिक्सल तुम्हाला भेटतील. ओके, फोटोशॉपमध्ये आपण काम करतोय. फोटोशॉप हा रास्टर बेस आहे आणि रास्टर बेसमध्ये आपण पिक्सलमध्ये काम करतो. पिक्सल
कशावरती डिपेंड असतं? रेझोल्युशनवरती. आणि रेझोल्युशन म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल की जे आपण रेझोल्युशन दिलेलं आहे ते पर इंचेसमध्ये तेवढे आपल्याला स्क्वेअर भेटतील. ओके, तर काम कशा पद्धतीनं होतं आपण ते चेक करूया. या ठिकाणी मी काय करतो, एक स्क्वेअर घेतला आणि यामध्ये कलर फिल केला. ओके, तर या ठिकाणी कलर व्यवस्थित फिल झालेला आहे, स्क्वेअर मला व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. ओके, बट या ठिकाणी जर मी सर्कल घेतो आहे, तुम्ही बघू शकता मी सर्कल ड्रॉ करतो आहे, बट ज्या वेळेस मी ड्रॉ केलेलं सोडतो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिगन टाईपमध्ये काहीतरी शेप दिसतो. त्याचा रिझन हे आहे की पिक्सल हा स्क्वेअरमध्ये असतं आणि ह्या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ करतो. या ठिकाणी व्यवस्थित बघा, सर्कल ड्रॉ करताना जे पिक्सल आहे त्याच्यामधून आपली लाईन जाते. पिक्सल म्हणजे काय? स्मॉल कलर पार्टिकल आपण बघितले ना. एक पिक्सल म्हणजे एक कलर असणार आहे, त्या पिक्सलमध्ये एकच कलर येणार आहे. तर या ठिकाणी आपला जो सर्कल आहे ते पिक्सलच्या मधून जातोय, त्यामुळे तो काय करतो की त्याच्या बाजूला फेकतो. ओके, त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर सर्कल आपला बनत नाही, कारण काय या ठिकाणी पिक्सल हे कमी आहेत. ओके, याच ठिकाणी जर का मी त्याच साईजमध्ये, आता आपण साईज किती घेतली ती 1/1 इंचेस. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण 10 पिक्सल घेतलं होतं आणि याच ठिकाणी मी 10च्या ऐवजी 100 पिक्सल घेतो आहे. ओके, 10च्या ऐवजी जर मी 100 पिक्सल घेतो आहे, माझी फाईलची साईज तेवढीच आहे, पण या ठिकाणी आपल्याला पिक्सल जास्त भेटत आहेत. ओके, तर या ठिकाणी जर का आता मी सर्कल बनवतो आहे तर पहिल्यापेक्षा बेटर सर्कल आपल्याला इथं दिसतो आहे. त्याच्या मागचं रिझन हे आहे की या ठिकाणी आपल्याला पिक्सल जे आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये भेटतात. ओके, आपण 100 पिक्सल पर इंचेस घेतलेले आहे, तर ह्या ठिकाणी मला 100 पिक्सल ओरिजेंटल भेटतं, 100 पिक्सल मला व्हर्टिकल भेटतं. त्यामुळे काय होतं की इथं ड्रॉ करणं सोपं जातं आणि सर्कल माझा प्रॉपर दिसतो आहे. ओके, जर आपण ह्या ठिकाणी अजून जर रेझोल्युशन वाढवतोय, 100च्या ठिकाणी 1000 करतोय, तर मला अजून जास्त प्रायव्हसी भेटतं सर्कल बनवण्यासाठी. मागाच्या सर्कलमध्ये ना आताच्या सर्कलमध्ये जर तुम्ही बघितलं तर भरपूर सारा डिफरन्स तुम्हाला इथं बघायला. माझी साईज तेवढीच आहे, 1/1 इंचेसच आहे, फक्त या ठिकाणी काय केलेले पिक्सलची क्वांटिटी वाढवली. कशाने वाढवली? तर रेझोल्युशनने. आणि रेझोल्युशन या ठिकाणी वाढवल्यामुळे काय होणार आहे, माझी पर इंचेसची जी पिक्सलची क्वांटिटी आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळं आपली जी डिझाईन आहे ते प्रॉपर होणार आहे. जर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, घराच्या समोर आपण जी रांगोळी काढतो, 50/50 टिपक्यामध्ये काढलेली रांगोळी जर मी 5/5 टिपक्यामध्ये काढा म्हटलं तर पॉसिबल आहे का? नाही आहे. त्याच्या मागचं रिझन काय? त्या ठिकाणी टिपके कमी आहेत, प्रायव्हसी कमी भेटतं, जास्त डिटेलमध्ये आपण रांगोळी काढू शकत नाही कारण टिपके कमी आहेत. ओके, तर सेम या ठिकाणी पण तसंच आहे. या ठिकाणी जर पिक्सल आपण जास्त घेतो तर त्या ठिकाणी काम करणं सोपं होतं, डिटेलमध्ये आपण खूप जाऊ शकतो. तर मे बी तुम्हाला पिक्सल म्हणजे काय समजलं असेल, रेझोल्युशन म्हणजे काय समजलं असेल. रेझोल्युशन म्हणजे काय? रेझोल्युशन इज डिफाईन अवर पिक्चर क्वालिटी. रेझोल्युशन काय करतं? पिक्चरची क्वालिटी डिफाईन करतं. ओके, तर आपण पुढे बघूयात व्हॉट इज मेगापिक्सल. तर या ठिकाणी जर बघितलं 1 मेगापिक्सल इज 1 मिलियन पिक्सल. म्हणजेच काय? एका मेगापिक्सलमध्ये 10 लाख पिक्सल असतात, त्यामुळे त्याला मेगापिक्सल म्हटलं जातं. तर पुढे बघूया व्हॉट इज व्हिडिओ क्वालिटी. भरपूर वेळा काय होतं की व्हिडिओ बघताना आपली व्हिडिओची जी क्वालिटी आहे ते कमी होते, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही, फाटल्यासारखं दिसतं. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्याला एवढंच माहिती आहे की त्या ठिकाणी आपण त्या सेटिंगमध्ये जाणं आणि तिथून व्हिडिओची क्वालिटी वाढवणं. ओके, या ठिकाणी जर चार्टमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पिक्सलची क्वांटिटी दाखवलेली आहे आणि रेझोल्युशन दाखवलेली आहे. ओके, आपण भरपूर वेळा फुल एच डी म्हणतो, त्या ठिकाणी जर बघितलं 1920 आणि 1080 पिक्सल त्यामध्ये असतात. ओके, तसंच जर बघितलं अल्ट्रा HD आणि 4K मध्ये पण डिफरन्स आहे. ओके, की टी व्ही घेताना आपल्याला भरपूर वेळा फसवणूक होते की अल्ट्रा HDची टी व्ही आपल्याला 4K म्हणून दिली जाते. ओके, 3840 आणि या ठिकाणी जर बघितलं तर 4096 एवढा डिफरन्स आहे दोघांमध्ये. अल्ट्रा HD याला याच्यामुळे म्हटलं जातं की जवळपास हा 4Kचा असतो. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला 4K ने अल्ट्रा HDचा डिफरन्स असतो ते किंवा HD आणि फुल HD मधला डिफरन्स असेल हे समजलं असेल. हे सर्व जे आहे ते पिक्सलवरती डिपेंड असतं. ओके, तर मे बी तुम्हाला समजलं असेल की रास्टर काय आहे, रेझोल्युशन काय आहे आणि पिक्सल काय. ओके, तर आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी जर बघितलं व्हॉट इज वेक्टर. तर वेक्टर म्हणजे पॉईंट, लाईन अँड कर्व पासून बनलेले जे आर्टवर्क आहे त्याला वेक्टर म्हटलं जातं. थोडक्यात जर सांगायचं झालं, लाईन, कर्व आणि पॉईंटमध्ये जे आपण काम करतो त्याला वेक्टर म्हटलं जातं. इथं जर बघितलं तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. राष्ट्रमध्ये आपण जे काम करतो ते झूम केल्यानंतर पिक्सलेट होते आणि वेक्टरमध्ये जे आहे लाईन कर्वमध्ये काम केल्यामुळे ते पिक्सलेट होत नाही आहे.
पुढे जर बघितलं तर दोघातला डिफरन्स आपण या ठिकाणी समजून घ्या. रास्टरमध्ये जे काम होतं ते पिक्सलमध्ये होतं, त्यामुळे ते रेझोल्युशनवरती डिपेंड असतं. वेक्टरमध्ये रेझोल्युशनची गरज नाही आहे, ते लाईन अँड कर्वमध्ये काम होतं. ते किती जरी स्केल केली तर ते पिक्सलेट होत नाही आहे. रास्टरमध्ये इमेज झूम आणि साईज जर मोठी केली तर त्या ठिकाणी ते पिक्सलेट व्हायला सुरुवात होते. वेक्टरमध्ये ते पिक्सलेट होत नाही आहे. ओके, रास्टरमध्ये इमेजला एडिट केलं जातं आणि वेक्टरमध्ये आपण शेप, डिझाईन आणि वेक्टर आर्ट बनवण्याचं काम करतो. रास्टरमध्ये पिक्सलमध्ये काम करतो ते रेझोल्युशनवरती डिपेंड असतं. त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, काम करतानाच आपल्याला रेझोल्युशन जास्त घ्यावं लागतं आणि त्यामुळे काय होतं की साईज ही मोठी होत जाते. जर कंपेअर केलं वेक्टरशी तर त्या ठिकाणी आपण छोट्या साईजमध्ये जरी काम केलं तर इथं रेझोल्युशनची गरज नसल्यामुळं रेंडर करताना सुद्धा वाढवू शकतो. तर त्यामुळे वेक्टरची जी साईज आहे ते कमी असते. रास्टरमध्ये डिजिटल पेंटिंग, फोटो मॅनिप्युलेशन, अल्बम डिझाईन, फोटो एडिटिंगचे सर्व कामं आपण एकदम परफेक्ट करू शकतो. वेक्टरमध्ये ड्रॉइंग करणं, लोगो डिझाईन करणं, वेक्टर आर्ट बनवणं, वेगवेगळे डिझाईन करणं हे परफेक्ट करू शकतो. तर मे बी तुम्हाला या ठिकाणी रास्टरमध्ये आणि वेक्टरमध्ये मेन काय डिफरन्स आहे हे समजलं असेल. यासोबतच आपण बघितलं की रेझोल्युशन काय आहे, पिक्सल काय आहे, व्हिडिओची क्वालिटी कसे असते, हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तर या ठिकाणी आपण करूयात स्टॉप. नेक्स्ट व्हिडिओ भेटून नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत एन्जॉय.